नमस्कार मित्रांनो, पौष्टिक लाडू कसे बनवायचे ते आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत। त्याकरिता साहित्य: डिंक, मखाणा, किसलेलं सुकं खोबरं, अक्रोड, बदाम, काजू, खारीक पावडर, पिस्ता, गूळ, गव्हाचं पीठ आणि तूप। सर्वप्रथम एका पातेल्यात तूप गरम करायचं। तूप गरम झालं की त्यात डिंक घालायचं। हिवाळ्याच्या दिवसांमध्ये डिंक आपल्या शरीरातील हाडांसाठी खूपच फायदेशीर ठरतं। डिंक फुललं की त्यामध्ये अक्रोड, बदाम आणि काजू यांचे काप घालायचे। त्यामध्येच पोहे आणि पिस्ता मिक्स करायचं। व्यवस्थित परतलं आणि पोहे कुरकुरीत झाले की यामध्ये किसलेलं सुकं खोबरं घालायचं आणि व्यवस्थित परतून घ्यायचं। हे सर्व जिन्नस एका वेगळ्या भांड्यात काढायचे आणि पुन्हा त्याच पातेल्यामध्ये 1 कप तूप आणि गव्हाचं पीठ घालायचं। गव्हाचं पीठ 10 ते 15 मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचं। मित्रांनो, खूप सुंदर टेक्स्चर येतं, रवाळ होतं आणि खूप सुंदर कलर येतो पिठाला। या पिठात आधीचे तळलेले सर्व जिन्नस ॲड करायचे आणि मिक्स करून घ्यायचे। मिक्स झाले की गॅस बंद करायचा आणि यातच खारीक पावडर, वेलची पूड, गूळ पावडर आणि मखाणा पावडर हे सर्व पदार्थ मिक्स करून घ्यायचे। हे सगळं मिक्स झालं की मिक्सरमधून जाडं भरडं दळून घ्यायचं। मित्रांनो, लक्षात ठेवा, टेक्स्चर रवाळ हवं आणि या रवाळ टेक्स्चरचे खूप सुंदर लाडू वळले जातात आणि चवीला अत्यंत छान लागतात। खूप पौष्टिक असतात। तुम्ही देखील नक्की ट्राय करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू।